एप्रिल मध्ये पाणी द्यायला पाहिजे, बरोबर आहे. आणि तुमच्याकडे ओव्हरफ्लो झाल्यावर नुकसान जर दिलं असतं तर ही गत आली. एखादं पाणी आम्हाला शेतीतलं समजा 5 भले सुग्रास द्या किंवा मग कोणाची वैरण आता तुमच्या ह्यांना माहिती असतं की पशुखाद्याचं व्यवस्था हे खूप महत्वाचं वैरणीचं. आणि आपण आता तिथे गेलो तरडगाव शिकवतो, तिकडे पण वैरणाचीच गरज आहे. तर ते फरकारचा गुरं तेवढीच महत्वाची. आमचं नुकसान झाले मग तुम्ही करणार आहात स्थलांतर? गडबोली शाळा आणि बरडोस म्हणून आपल्या किती त्यांची जेवणाची खाण्याची मला सांगा काय म्हणतात, किंवा चादरी बिदरी काही लागलं तर मला सांगा. आणि माझ्या संपर्कात तर इथे तिथेच होते आपण. इथे का आलो? तिथेच्याच मॅडम लय काळजी घेतला एवढं बरं वाटलं, लय काळजी घेतला बरं वाटलं म्हणून. खूपच अपघात झाले पण आपण सरसकट पंचनामे बघितले. आणि शेतकऱ्यांना ह्याच्यातून बाहेर पडायला 1 वर्ष तरी लागेल. त्यासाठी आपण मोठं पॅकेज राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून मागतोय. आणि अतिवृष्टीचे पैसे लवकरात लवकर द्यायला पाहिजेत, नाही तर 2-3 वर्ष. एक प्रश्न असा आहे की सिना-कोळेगाव जे परंड्याचं धरण आहे ते आपल्याला उन्हाळ्यात पाणी आपल्याला 1 पास देत नाही. आणि मगाशी पण तोच विषय मॅडम, हा मुद्दा जेवढा तुम्ही मॅडम, पण ह्याला एक पर्याय मॅडम काय आहे, तुम्ही उन्हाळ्यात आम्हाला 2 पाळ्या द्या, आम्ही नुकसान सहन करायला तयार आहे. आता आपण जिकडे गेलो शिंगोली तरडगाव, त्यांची पण हीच मागणी. विरवडे पण आता विरवडेला चालली आणि तिथे तर हे महत्वाची मागणी. कलेक्टरकडे मीटिंग लावून उपोषणाला बसायला तयार.